नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये. मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन मेगा भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी पाहत आहोत, ज्यामध्ये 1538 जागांसाठी सरकारी नोकरी भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. लिपिक संवर्गातलं हे पद आहे, ज्यासाठी टायपिंग गरजेचं नाही आहे. कोणती पदवी हे बेसिक क्वालिफिकेशन त्यांनी या ठिकाणी मागितलेलं आहे. कोणती पदवी असेल तर तुम्ही इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी. तुम्हाला कायमस्वरूपी ही महाराष्ट्रामध्येच नोकरी या ठिकाणी मिळणार आहे. परीक्षा तुम्हाला मराठीमधून देता येणार आहे. सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल. जॉब रिलेटेड अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी जी प्रसिद्ध झाली आहे त्याबाबत अपडेट आपण घेणार आहोत. मात्र काही महत्त्वाचे मुद्दे या भरतीबाबतचे. 1538 जागा आहेत. फक्त पात्रता कोणती पदवी ही राहील. या व्यतिरिक्त ॲडिशनल क्वालिफिकेशन मागितलेलं नाही आहे. परीक्षा नोकरी ठिकाण तुम्हाला महाराष्ट्रामध्येच मिळणार आहे. मराठीमधून तुम्ही एक्झाम देऊ शकता. ॲडिशनल गोष्ट आहे, मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात. वेतन तुम्हाला पे मॅट्रिक्सनुसार 2450 ते 6480 जवळपास 45,000 प्लस सॅलरी स्टार्टिंगला तुम्हाला मिळत आहे. आणि भरती किंवा नोकरी ही कायमस्वरूपी आहे, ज्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. सो सर्व गोष्टी या ठिकाणी पॉझिटिव्ह आहेत. तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक आहे. जाहिरात जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. SBI बँकेमार्फत अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे. लक्षात घ्या, एक महत्त्वाची गोष्ट, महाराष्ट्रातील जागांसाठी फक्त मराठी कॅन्डिडेट्स अप्लाय करू शकतात, कारण त्यांना मराठी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यामध्ये रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर असोसिएट कस्टमर सेल्स अँड सपोर्ट अँड सेल्स हे क्लेरिकल ग्रेडमधलं जे पद आहे त्या पदासाठी ही भरती मित्रांनो या ठिकाणी होत आहे, किंवा लिपिक पद तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता. ज्या पदासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत ऑल ओव्हर इंडिया ही रिक्रुटमेंट या ठिकाणी घेतली जाणार आहे. आता टोटल 1538 जागा आहेत. त्या व्यतिरिक्त जागांचं विश्लेषण आपण पाहणारच आहोत. मात्र या पदासाठी पे स्केल एक वेळ पहिल्यांदा तुम्ही पाहून घ्या. यामध्ये 24,050 ते 64,480 हा पे स्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे. तुमची स्टार्टिंग सॅलरी मेट्रो सिटीज मुंबई सारख्या ठिकाणी 46,000 रुपये पर मंथ या ठिकाणी राहणार आहे. या व्यतिरिक्त DA अदर सर्व अलाउन्सेस त्या ठिकाणी मिळणार आहेत. प्रोव्हिडंट फंड मिळणार आहे. पेन्शन नवीन स्कीमच्या अंडर, मेडिकल लिव्ह फ्री या सर्व गोष्टी सुद्धा या ठिकाणी मिळणार आहेत मित्रांनो. त्यामुळे मेक शुअर तुम्ही या गोष्टींचा जर तुम्ही त्या ठिकाणी डिटेलमध्ये माहिती घेता असाल तर हीच गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे की सॅलरी फार चांगली या ठिकाणी राहणार आहे. पद कुठला आहे तर रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर असोसिएट कस्टमर सपोर्ट अँड सेल्स क्लरिकल ग्रेडमधलं पद आहे. सॅलरी तुमची जवळपास 45,000 प्लस पर मंथ या ठिकाणी तुम्हाला मिळत आहे. आता टोटल जागा मित्रांनो ज्या आहेत त्या या ठिकाणी 1538 तुम्हाला पाहायला मिळत आहेत. खालच्या साईडला मी या ठिकाणी तुम्हाला सर्कल करत आहे, ते तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये महाराष्ट्रासाठी किंवा महाराष्ट्र सर्कलसाठी ज्यामध्ये तुम्हाला मराठी भाषा ही लिहिता वाचता बोलता येणे कंपल्सरी आहे, त्या ठिकाणी 165 जागा तुम्हाला पाहायला मिळतात, ज्या फक्त ST कॅन्डिडेटसाठी आहेत. त्यामुळे या गोष्टी लक्षात घ्या मित्रांनो. ST कॅन्डिडेट असाल तर या ठिकाणी 165 जागांसाठी तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक राहणार आहे. ही फार महत्त्वाची गोष्ट तुम्हाला पाहता येणार आहे. रिझर्व्ह किंवा बॅकलॉग कॅटेगरीमधल्या या जागा मित्रांनो भरल्या जात आहेत, ज्यासाठी तुम्हाला चांगली संधी मिळत आहेत ST कॅन्डिडेटसाठी. त्यानंतर बघा, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे. ग्रॅज्युएशन कोणत्या विषयामध्ये असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन हे फार महत्त्वाचं आहे. या व्यतिरिक्त ॲडिशनल क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही आहे. अर्थात या ठिकाणी तुम्ही बघू शकता लास्ट इयरमध्ये असाल तरी अप्लाय करू शकता. मात्र ग्रॅज्युएशन हेच त्यांनी मॅक्झिमम क्वालिफिकेशन या ठिकाणी मागितलेलं आहे. पुढे बघा, एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये आणखीन एज लिमिट 20 ते 28 वर्ष एज लिमिट या ठिकाणी राहणार आहे. यामध्ये जर बघितला तर आणखीन OBC SC ST हँडिकॅपसाठी जागांचं रिझर्वेशन सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत आहे. या बेसिसवर अर्थात जागा ST साठी असल्यामुळे त्या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता. त्यानंतर बघा, सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे. 3 फेजमध्ये ही एक्झाम होणार आहे मित्रांनो. पहिली फेज असणार आहे प्री एक्झामची, ज्यामध्ये इंग्लिश लँग्वेज, न्यूमेरिकल ॲबिलिटी, रिझनिंग ॲबिलिटी याबाबतचे 100 क्वेश्चन 100 मार्कांसाठी विचारले जातील. त्यानंतर दुसरी एक्झाम असणार आहे मित्रांनो मेन्स एक्झाम. या व्यतिरिक्त सुद्धा आणखीन एक्झाम या ठिकाणी घेतली जाणार आहे, ती म्हणजे लोकल लँग्वेजची, ज्यामध्ये तुम्हाला नॉन व्हर्बल आणि व्हर्बल टेस्ट मराठीसाठी तुम्हाला टेस्ट केलं जाईल. जर तुम्ही महाराष्ट्रातील अप्लाय करणार असाल तर ही इझी असणार आहे मित्रांनो. तुम्हाला फोकस करायचा आहे एक्झाम नंबर 1 आणि एक्झाम नंबर 2 वर, ज्याबाबत आणखीन माहिती तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल होईल.
त्यानंतर पुढे बघा या ठिकाणी लिस्ट ऑफ मीडियम फॉर एक्झामिनेशन, ज्यामध्ये महाराष्ट्रासाठी इंग्लिश, हिंदी आणि मराठी भाषेमधून तुम्ही हे एक्झाम या ठिकाणी देऊ शकता. या व्यतिरिक्त एक्झामिनेशन सेंटर्स प्री आणि मेन एक्झामसाठी बघून घ्या. महाराष्ट्रामध्ये भरपूर एक्झाम सेंटर्स त्यांनी दिलेले आहेत. अमरावती असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, मुंबई MMR रिजन, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि चंद्रपूर या ठिकाणी एक्झाम सेंटर दिलेले आहेत. नजीकचे एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही एक्झाम या ठिकाणी देऊ शकता. त्यानंतर बघा पुढे यासाठी मित्रांनो अप्लाय कसं करायचं आहे. अप्लाय करण्यासाठी या वेबसाईटला लिंक क्लिक करायचा आहे. स्पेशल रिक्रुटमेंट ड्राईव्ह या ठिकाणी होत आहे ST कॅन्डिडेट किंवा SC ST कॅन्डिडेट किंवा OBC कॅन्डिडेटसाठी, ज्यामध्ये तुम्हाला अर्ज करण्याची संधी मिळत आहे. 7/8/2026 पासून 27/8/2026 पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. एक चांगली संधी आहे, प्रयत्न करणे फार महत्त्वाचं आहे. एकच गोष्ट यामध्ये डाऊनसाइड असेल की फक्त ST साठीच या ठिकाणी जागा आहेत. मात्र जर तुम्ही ST मध्ये कॅन्डिडेट असाल तर मात्र 100% या ठिकाणी अर्ज करा. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओज नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट मी या ठिकाणी देत असतो. धन्यवाद.